आपण कशामुळे राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपली पेन्शन देतात, काय कारण? मी स्वतः अनेक वेळा ज्यावेळेस राज्यावर काही संकट आलं त्यावेळेस माझ्या कुवतीनुसार मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी मी मदत केलेली आहे. आमदार असताना माझा पूर्ण 1 महिन्याचा पगार अनेक वेळा दिलेला आहे. मध्ये मी आमदार नव्हतो त्याही काळात माझी पेन्शनचा 1 महिन्याचा पेन्शन दिलेली आहे. आत्ताही 1 महिन्याची पेन्शन मला 80,000 रुपये मिळतात. ते मी 2-3 दिवसामध्ये बीडच्या जिल्हाधिकाऱ्याकडे मुख्यमंत्री निधीसाठी देणार आहे. मला असं वाटतं की पुन्हा फुलाची पाकळी आपण सरकारला मदत करावी आणि माझी शासनाच्या सर्व मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना विनंती की तुम्हीसुद्धा 1-1 महिन्याचा पगार हा या ओला दुष्काळासाठी द्यावा. पण ज्या माझी अपेक्षा आहे की मुख्यतः ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी सरसकट पिकांना अनुदान द्यावं. त्याचप्रमाणे ज्या जमिनी नदीच्या काठावरच्या खरडून गेलेल्या आहेत त्यांना हेक्टरी 2 लाख अनुदान मिळावं. ज्या विहिरी बुजलेल्या आहेत, वाहून गेलेल्या आहेत त्यांना प्रत्येक विहिरीमागं 5 लाख रुपये देण्यात यावे. गाई म्हशीला 75,000 रुपये देण्यात यावेत. शेळीला 15,000 रुपये देण्यात यावेत. सरसकट अनुदानामध्ये सरकारने जमिनीची अट रद्द करावी की 2 हेक्टरपर्यंत असावं असं नाही, ते सरसकट 7/12नुसार देण्यात यावं. आणि कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये कसे जातील, 10,000 रुपये त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला द्यावेत अशी माझी मागणी आहे. रेल्वेखाली कोणी गेलं, कधी ॲक्सिडेंट झाला तर सरकार 10-10 लाख रुपये मंजूर करतं. मग ह्या नदीमध्ये वाहून गेलेल्या माणसाला 4 लाख का? त्यालाही 10 लाखाप्रमाणे मदत व्हावी. जे अतिवृष्टीमध्ये मृत्युमुखी पडलेली लोक आहेत यांना 4 लाख का? यांना 10 लाख? यांचा जीव नाही का? यांना काही मुलंबळ नाहीत का? यांच्यावर कोणी अवलंबून नव्हतं का? आहे ना. मग त्यांनासुद्धा नेहमी जिथं 10-10 लाख रुपये मदत दिली जाते इथंसुद्धा 10 लाख रुपयाची मदत देण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.